अशी गरमागरम बिर्याणी बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटले की नाही? अगदी घरच्याच साहित्यात बनवलेली चिकन बिर्याणी तुम्ही पण अशाच प्रकारे ट्राय करा आणि रेसिपी पूर्ण बघा. आणि हो, माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा चिकन बिर्याणीचा व्हिडिओ पूर्ण बघा. इथे बिर्याणीसाठी आहे ना भाजलेलं वाटण वापरणार आहे. तर त्याच्यासाठी आहे ना मी इथे कांदा, टॅमॅटो आणि खोबरं आहे ना भाजून घेणार आहे आणि छान असं आहे ना वाटण बनवून घेणार. आता इथे आपलं आहे ना वाटण बनवून तयार झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी आलं आणि लसूण पण घातलेलं आहे आणि छान असं आहे ना बारीक करून घेतलेलं आहे. बिर्याणी बनवण्यासाठी इथे आहेत ना बासमती तांदूळ घेतलेले आहे. तर आता स्वच्छ धुवून शिजवून घेणार आहे. हे चिकन आहे ना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर आपण आहे ना ह्याला मॅरिनेशन करून घेणार आहोत. सगळे मसाले लावणार आहे. तर सर्वप्रथम आहे ना ते मी लिंबू पिळणार आहे. अर्ध लिंबू घेतलेलं आहे. ते मीठ, हळद, लाल तिखट, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, आणि छान असं आहे ना आपण मसाले मिक्स करून घेणार. मसाले छान असं लावून ना 5 मिनटं आपण तसंच ठेवणार आहे. 5 ते 10 मिनटं. तोपर्यंत आपण आहे ना बिर्याणीची तयारी करणार आहे. ही बिर्याणी आहे ना म्हणजे असं जास्त साहित्य वापरले नाही. आपलं घरगुती जे साहित्य आहे त्याच्यातच बनवायचं ट्राय करणार आहे. पटकन अशी झटपट बनणारी बिर्याणी असणार आहे ही. आता इथे चिकनला आहे ना मसाले लावले आहेत. तर तोपर्यंत आहे ना चांगले मसाले लागेपर्यंत चिकनला जो आपल्याला बिर्याणीच्या वरती असा कांदा लागणार आहे टाकण्यासाठी, तर आपण तोपर्यंत आहे ना ते कांदा आहे ना फ्राय करून घेणार आहे. तेल पण छान तापलेलं आहे. इथे आपला आहे ना कांदा पण भाजलेला आहे. काढून घेणार आहे. छान असा कुरकुरीत झालेला. आता आपण ज्या कढईत कांदा भाजलेला आहे, ज्या तेलामध्ये कांदा भाजलेला आहे, तर आता आपण आहे ना त्याच्यामध्ये चिकन घालणार आहोत. तर त्याच्यासाठी आहे ना हे तेल पण छान तापलेलं आहे. तर तेलामध्ये आहे ना मी दालचिनी घातलेली आहे, तेजपत्ता ॲड केलेला आहे. आता मी आहे ना जे वाटून घेतलेलं आहे ते हे तेलामध्ये ॲड करणार आहे. हे बघा, हे वाटण तेलामध्ये ॲड करून छान असं आहे ना परतून घेऊया आपण तेलामध्ये. हा मसाला पण आहे ना छान असं तेलामध्ये छान असा शिजला गेला आहे. तर आता आपण आहे ना त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे. त्याचे आहे ना इथे चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे. आता इथे आहेत ना मी सगळे चिकनला आहेत ना मसाले लावून ठेवलेले आहेत. मीठ पण घातलेलं आहे. त्यानुसार आहे ना आपण ह्या ग्रेव्हीमध्ये आहे ना छान असे मसाले घालून घेणार आहोत. लाल तिखट आणि हळद, थोडासा गरम मसाला, इथे थोडासा आहे ना चिकन मसाला पण घालून घेऊया. ते इथे आहे ना मी हा बिर्याणी मसाला ते भातावर ॲड करणार आहे. मिक्स करून घेणार आहे थोडा. तर छान असा आहे ना बिर्याणी मसाला ना तो म्हणजे भातामध्ये छान फ्लेवर
मिक्स होईल, त्यामुळे वरून टाकलेलं आहे. आणि असं पण आपण ते चिकनमध्ये थोडंसं बिर्याणी मसाला पण ॲड केलेला आहे. बघा, हे मसाले पण छान आपण ना परतून घेऊया. मसाले छान परतून झाले की आपण त्याच्यामध्ये चिकन ॲड करणार आहे. मसाले लावून ठेवलेले चिकन, मॅरिनेशन करून ठेवलेले चिकन आपण त्याच्यामध्ये घालणार आहे आणि शिजवून घेणार आहे. हे छान असं थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि चिकन शिजवून घेणार आहे. थोडंसंच पाणी ॲड करायचं, तसं पण चिकनला कसं पाणी सुटतं, त्यामुळे ना थोडंसं पाणी ॲड करणार आहे. त्या चिकनमध्ये ना थोडं पाणी ॲड केलेलं आहे चिकन शिजण्यासाठी. आता चिकन शिजण्यासाठी आपण आहे ना झाकण मारणार आहोत वरून, म्हणजे पटकन आपल्याला ना चिकन शिजला जाईल. चिकन शिजेपर्यंत आहे ना, आता आपण हा बिर्याणी मसाला घातलेला आहे ना, त्याच्यामध्ये ना छान असं भातामध्ये मिक्स करून घेऊया. म्हणजे बिर्याणी मसाल्याचा जो फ्लेवर आहे ना, तो हा भाताला छान लागेल. भात पण छान असा आहे बघा, छान शिजलेला आहे बघा. अशा प्रकारे आहे ना शिजला गेला पाहिजे. आता मी इथे आहे ना भात शिजतेवी आहे ना ते काळी मिरी घातलेली आहे आणि थोडंसं आहे ना मीठ पण घातलेलं आहे भात शिजतेवी. आता आपण आहे ना थोड्या वेळाने आहे ना चेक करतोय चिकन शिजलंय की नाही ते. छान असं आपलं आहे ना चिकन शिजलेलंच आहे. आता आपण आहे ना थर लावून घेणार, म्हणजे इथे तर आपण एकच थर लावणार आहोत. तर मी आहे ना गॅस बंद करणार आहे आणि आता आपण आहे ना थर लावून घेणार आहोत. गॅस बंद करते. मी आहे ना थर लावून घेणार आहे. तर जो भात शिजून घेतलेला आहे ना तो ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे चिकनमध्ये. एकच थर लावणार आहे. छान असं आहे ना स्प्रेड करून घ्यायचा. जो आता आपण मगाशी कांदा तळून घेतलेला आहे तो कांदा घालणार आहे. कांदा पण लावून घ्यायचा. कांदा छान असा आहे ना कुरकुरीत झालेला आहे, कुरकुरीतच करून घ्यायचा. आणि आता आपले आहे ना बिर्याणी अशी छान अशी कलरफुल दिसण्यासाठी ना थोडासा मी इथे फूड कलर घालणार आहे. थोडासाच घालायचा, हे ऑप्शनल आहे. जर ज्याला पाहिजे असेल तर घालू शकतो, नाही घातलं तरी काही हरकत नाही. तर वरून आहे ना कोथिंबीर ॲड करणार आहे. थोडंसं तूप घालणार आहे, त्यामुळे आहे ना आपल्या बिर्याणीला छान अशी टेस्ट येणार आहे. दिसायला तर छान दिसते ना. बिर्याणी आहे ना आपण मोजकंच साहित्य वापरून बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण चिकनला जे वाटप करतो ते वाटप वापरूनच बिर्याणी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्की तुम्ही पण असेच करून बघा. आता मी आहे ना झाकण ठेवणार आहे 10 मिनटं, तर बारीक गॅसवर ठेवणार आहे. आपण आहे ना गॅस लावणार आहोत. 10 मिनटं आहे ना बारीक गॅसवर ठेवणार आहोत. छान अशी वाफ आली ना छान अशी आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार होईल. तर तुम्ही ह्या गटारीला कोणता नॉनव्हेज प्रकार बनवलेला आहे नक्की कमेंट करून सांगा. आम्ही तर ह्या गटारीला छान अशी आहे ना बिर्याणी बनवलेली आहे. मोजक्याच साहित्यात बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मी आहे ना 10 ते 15 मिनिटांनी आहे ना चेक करणार आहे.
छान अशी आहे ना आपली बिर्याणीला अशी वाफ आलेली आहे छान. हे बघा छान अशी आपली बिर्याणी तयार झाली. गॅस बंद करते. हे बघा छान अशी आपली बिर्याणी आहे ना तयार झालेली आहे. बघा ती छान दिसते की नाही. आपण एका प्लेटमध्ये आहे ना काढून घेणार आहोत. छान अशी आहे ना आपली ही बिर्याणी आहे ना तयार झालेली आहे. हे बघा एकदम मोजक्या साहित्यात आणि पटकन होणारी ही आपली बिर्याणी तयार झालेली आहे खाण्यासाठी. ते तुम्हाला बिर्याणी कशी वाटली, चिकन बिर्याणी, नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण गटारीला काय केलं ते नक्की कमेंट करून सांगा. छान दिसायला पण छान दिसते की नाही, खायला पण छानच असणार आहे. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सहित.